नमस्कार, मनीषा ग्लॅम्स फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये मी साडीला पिको फॉल कसा लावायचा हे स्टेप बाय स्टेप दाखवलं आहे। अशाच प्रकारच्या फॅशन डिझायनिंग, आरीवर्क, ब्लाऊज स्टिचिंग आणि टेलरिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। साडीला शेप देण्यासाठी एक छोटासा कट देऊन घ्यायचा आणि त्या कटच्या बाजूने एक छोटासा धागा हळूहळू ओढून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला कपड्यावरती एक सरळ लाईन मिळते आणि मिळालेल्या या लाईनीच्या साईडने जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा। शेप दिलेल्या भागावर पिको करून घ्यायचा। त्यासाठी 1 ते अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा सोडायचा आणि पुढच्या बाजूने एक हात पुढे धरून कपडा उभा धरायचा आणि मागच्या बाजूने तो कपडा धरून थोडासा हलकासा ओढत घ्यायचा। पुन्हा एक हाताने समोरचा कपडा पकडायचा, उभा धरायचा आणि दुसऱ्या हाताने मागे कपडा पकडून हलकासा ओढत घ्यायचा। जेव्हा जेव्हा वाटेल कपडा क्रॉस जातोय तेव्हा मशीन थांबवायची आणि कपडा सरळ करायचा। पुन्हा ज्या ठिकाणी पिको केला होता तिथनंच रिटर्न एका हाताने समोरचा कपडा सरळ धरायचा उभा आणि दुसऱ्या हाताने मागून कपडा हलकासा ओढायचा। दुसऱ्यांदा पिको केल्याचा फायदा असा होतो की एकदा जेव्हा आपण पिको करतो तेव्हा त्याचे धागे निघतात, ते निघू नये आणि पूर्णपणे कपडा लॉक व्हावा यासाठी पुन्हा एकदा पिको करून घ्यायचा। आणि राहिलेली खालची बाजू लॉक करून घ्यायची। आता जो समोरचा वरचा भाग 1 इंच एक्स्ट्रा सोडला होता त्याला पण उलटा ठेवून तो पिको करून घ्यायचा। आता पाहू शकता आपला पिको कशा प्रकारे झाला आहे, पूर्ण कपडा लॉक झाला आहे। साडीला पिको करण्यासाठी नेसत्या बाजूने साडी उलटी ठेवून त्यावर 5 ते 6 इंचावर मार्किंग करून घ्यायची। हा फॉल मी 10 मिनिटापूर्वी धुवून फॅन खाली सुकवून तो प्रेस करून घेतला आहे। साडीवर फॉल ठेवताना नेहमी वरची बाजू त्याची सरळ असली पाहिजे आणि ती थोडीशी फोल्ड करून ठेवायची। साडीचा टोक आणि फॉलचा टोक नेहमी एकमेकांवर सरळ आला पाहिजे। हळूहळू फॉल लावत घ्यायची आणि उरलेल्या बाजूने थोडासा फॉल फोल्ड करून त्याच्यावर पिको करून लॉक करून घ्यायचा।
पाहू शकता आपला फॉल कसा व्यवस्थित दोन्ही बाजूने पण लागलेला आहे. हात शिलाईची सुई घेऊन 2 पदरी धागा त्याच्यात ओवून घ्यायचा आणि खाली लॉक करून घ्यायचा. फॉल आणि साडीच्या मधून ही सुई घालून खाली ओढून घ्यायची आणि 2 ते 3 वेळा ती खालच्या बाजूने लॉक करून घ्यायची. फॉल व्यवस्थित करून त्याच्यावर हात शिलाई करून घ्यायची. एकदम लहान लहान टाके टाकायचे. ते फॉलवरून साडीतून खालून काढायचे आणि हात शिलाईची गॅप ही अर्धा ते पाऊण इंच तुम्ही घेऊ शकता. एक हात साडीवर ठेवून दुसऱ्या हाताने हळूहळू सुईतून बारीक बारीक टिपा घेत जायचा. थोड्या थोड्या वेळात साडी सरळ करायची. फॉलवरून हात फिरवायचा आणि पुन्हा बारीक बारीक टिपा घेत जायचा. दहा ते 15 मिनिटात आपली हात शिलाई करून होते. तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला 20 ते 25 मिनिटं लागू शकतात. जर धागा संपला तर तिथे लॉक करून पुन्हा दुसरा धागा घेऊन तो फॉलच्या मधून काढायचा आणि त्या जागी लॉक करून घ्यायचा आणि पुन्हा छोट्या छोट्या टिपा मारून घ्यायच्या. जेव्हा फॉलचा वरचा टोक येतं तेव्हा आपण तिथे एक छोटासा लॉक करून घ्यायचा. आणि पुन्हा राहिलेल्या भागाला टीप मारून घ्यायची. हात यासाठी एक ठेवायचा असतो की आपला फॉल फुगू नये. आणि राहिलेल्या खालच्या भागाला पुन्हा 2 ते 3 वेळा लॉक करून घ्यायचा आणि धागा कट करून घ्यायचा. नेहमी फॉल हा धुवूनच वापरायचा, नाहीतर साडी वॉश केल्यावर त्याला झोळ येतो. पाहू शकता आपल्या फॉलला कुठेही झोळ आलेला नाही आणि तुम्हाला दिसून पण येणार नाही की आपण इथे फॉल लावण्यासाठी टिपा मारल्यात. एकदम नाजूक बारीक बारीक टीप घालून घेतली आहे.
तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उपयोगी वाटला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तर पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.